तर तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची असल्यास तुम्हाला कसं वाटतं की कुठून कुठून तरी आपण मोटिवेट व्हावं आणि आपल्याला कसं प्रोत्साहन मिळावं. पण मोटिवेशन ही थोड्या वेळेची गोष्ट असते. आपण थोडा वेळ मोटिवेट होतो, पण पुढे काय होतं, पुढे आपण परत ते विसरून जातो, मोटिवेट होत नाही आणि आपण ते काम रेग्युलरपणे करत नाही. तर मोटिवेट असं होण्यापेक्षा स्वतः आतूनच मोटिवेट स्वतःला करा, जेणेकरून तुम्ही पूर्णपणे फुल कॉन्सन्ट्रेशनने कुठलेही काम करा. जर तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल ना, तर ते फुल कॉन्सन्ट्रेशननं करा. तुम्ही जसं की मोबाईल साईडला ठेवा. तुम्हाला जे हे करतात ना, तुम्हाला जे मोबाईल वगैरे जे उपकरणं असतात त्याच्यापासून तुम्ही जसं नोटिफिकेशन आली की लगेच मेसेज बघता, कुणाचा मेसेज आला, तर त्याच्यापासून लांब राहा आणि स्वतःला एकटे ठेवा. आणि कोणतंही काम करताना ते फुल फोकसनं काम करा, फुल फोकसनं. तर तुम्हाला कोणत्याही मोटिवेशनची गरज पडणार नाही. तर तुम्ही स्वतः एक मोटिवेट करू शकता स्वतःला आणि कोणतंही काम करू शकता. कोणालाही मोटिवेशनची जास्त गरज नाही आहे. पण आपण कसं, आपल्याला मोटिवेट झाल्याशिवाय कुठलंच आपण काम करत नाही, आपल्याला काम कुठलं करूच वाटत नाही. सो तुम्ही कुठलंही काम करा, पहिलं स्वतः मोटिवेट व्हा, स्वतः मोटिवेट व्हा. यूट्यूब वगैरे काही बघून तुम्ही मोटिवेट होण्याची गरज नाही आहे. स्वतः सगळं फुल कॉन्सन्ट्रेशननं काम करा, तुम्हाला कुठूनही मोटिवेट होण्याची गरज पडणार नाही. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही स्वतःचे स्वतः प्रयत्न करा आणि जास्त बाहेर म्हणजे मोबाईल वगैरे जास्त वापरू नका, फुल कॉन्सन्ट्रेशननं काम करा. सक्सेस तुम्हाला मिळणारच.